छावा भाग 43. आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले. दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसा एवढा चढून आला तरी ते दर्शन देत नव्हते. राजांनी मथुरा सोडून 2 महिने हटले होते. दसरा सजून सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते थैली घेऊन येणाऱ्या खबरगिरांची. कोई आया है? रोज ते स्नान देवदर्शन करून परतताच कृष्णाजी पंतांच्या आईंना लक्ष्मीबाईंना विचारत होते. जसे दिवस चाल धरीत होते तशी त्रिमलांच्या मंडळीभोवती चिंता चढत होती. धुके दाटत होते. एके दिवशी त्रिमलांच्या घरात खांद्यांना पडशा टांगलेली उत्तरी व्यापारी पद्धतीचा पोशाख केलेली 2 माणसे शिरली. त्यांच्याबरोबर आलेले हत्यारी धारकऱ्यांचे पथक मात्र मथुरेच्या वेशीबाहेरच थांबले होते. शंभूराजे काशीपंतांसह नगरात गेले होते. घरी विसाजी आणि लक्ष्मीबाई होत्या. त्यांची खूणगाठ व्यापाऱ्यांना पटली. आलेल्या एका व्यापाऱ्याने पडशीतून फासबंद थैली बाहेर काढून ती विसाजींच्या हाती दिली. डोकीच्या रुमालाच्या शेवास बांधलेली खडाधारी अंगठी त्यांच्या हातात ठेवली नि तो म्हणाला, आज्ञा है, ये भांजे को दिखाना. व्यापारी त्रिमलांच्या सदर बैठकीवर टेकले. नगरातून आलेल्या शंभूराजांनी नेहमीसारखा विसाजींना उत्सुक सवाल केला. कोई आया है? त्यांचे बसल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष नव्हते. काही न बोलता विसाजींनी खडाधारी अंगठी संभाजीराजांच्या हातात ठेवली. तिच्या लखलखत्या खड्याने त्यांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य पेटविले. महाराज साहेबांची अंगठी. स्वतःला हरवून ते एकरोखाने अंगठीकडे बघत राहिले. तिच्या किरणफेक उसळत्या खड्यांतून असंख्य मुद्रा उमाळा घेत होत्या. मासाहेब, महाराज साहेब, साऱ्या आऊसाहेब, धाराऊ, गोमाजी बाबा, अंतोजी, रायाजी, केशव पंडित, महम्मद सैस. चमकून त्यांनी सदरेवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यांवर नजर दिली. ते दोघेही लपकन कमरेत झुकले. मावळी मुजरे रुजू झाले. व्यापाऱ्यांच्या तोंडून परवलीचे बोल उठले. आईचा भंडारा, रानचा वारा. ते राजांचे खबरगीर होते. खडावा खटखटवीत शंभूराजे त्यांच्याजवळ आले. फारा दिवसांनी ऐकलेल्या मावळी बोलांनी त्यांचे काळीज ढवळले होते. त्यांनी परवलीला दाद दिली. भवानीचा भंडारा, रानचा वारा. प्रवासी सामानांची बोचकी खांद्याला लावलेले काशीपंत मथुरा सोडून निघाले तीर्थयात्रेला. बरोबर बटू वेशातील भांजे शंभूराजे होते. कुणाला शंका येऊ नये म्हणून मातोश्री लक्ष्मीबाईही बरोबर निघाल्या. खरेच त्यांना तीर्थयात्रा करायची होती. राजे आणि संभाजीराजे घडविणाऱ्या माजी जिजाऊ त्या सर्व त्रिमल कुटुंबाला डोळाभर बघायच्या होत्या. जडावल्या उराने संभाजीराजांनी यमुना आणि मथुरेचा निरोप घेतला. थिजवल्या थंडीला धरून त्रिमल कुटुंबाची वाटतोड सुरू झाली. त्यांच्यावर नजर ठेवून पुढे मागे करीत राजांचे खबरगीर आणि धारकरी मुक्काम टाकू लागले. त्यांच्याजवळ छुपी हत्यारे होती. कुणी फकीराचे, कुणी अत्तरियांचे, कुणी वैदूचे तर कुणी चक्क मोगली सरदारांचे वेश धारण केले होते. कोरल्या दाढ्या राखल्या होत्या. यात्रा उत्तर सोडून मावळाच्या रोखाने सरकत होती. चालून चालून संभाजीराजांच्या पोटऱ्यात मध्येच पेटके भरत होते. मग रात्रीच्या मुक्कामात लक्ष्मीबाई त्यांच्या पोटऱ्या तेल लावून सुमार करीत होत्या. दगडांची चूल मांडून साऱ्यांना खिचडी रांधून त्या घालत होत्या. आता उज्जैन जवळ येऊ लागले होते. यात्रेकरूंचा मुक्काम हवेली नावाच्या गावात धर्मशाळेत पडला. काशीपंतांनी नदीवरून पाण्याचा गेळा भरून आणला. लक्ष्मीबाईंनी दगडी चुलवानावर
खिचडीचे पात्र चढविले. काशीपंत संभाजीराजांच्या पोटऱ्या मालिश देऊन सुमार करू लागले. कुणीच काही बोलत नव्हते. ठरल्यासारखी कामे घडत होती. एकाएकी धर्मशाळेच्या रोखाने घोडेटापांची टपटप उधळत जवळजवळ येऊ लागली. यात्रेकरूंनी एकमेकांना नजरा देऊन सावधपणाचा इशारा भरला. 4 मोगली स्वारांचे घोडे पथक क्षणात धर्मशाळेसमोर येऊन थडकले. पाय उतार हशमांनी कायदे घोड्यांच्या पाठीवर उडते फेकले. ते चौघेही तरातर चालत येऊ लागले. यात्रेकरूंची काळजे चरकली. आपण त्यांना बघितलेच नाही अशा थाटात सारे आपापल्या जागी कामातच राहिले. ये काफिर नस्ल कहाँ से आए हो? घोडाईतांच्या मुहोरक्याने काशीपंतांवर डोळे वटारीत दरडावले. जी मथुरा से, केसोत्रिमल अजीजीने म्हणाले. कहाँ निकले? तीर्थ यात्रा को, रामेसर जा रहे हैं हुजूर. ये कौन है? मोहरक्या नेमका संभाजीराजांच्या समोर येऊन उभा राहिला. मोहरक्याचे नाव हर हिकमत खां होते. ये मेरा भांजा है सरकार, काशीपंत उत्तरले. झूठ, सुवर, ये सेवा दखनी का बच्चा संभा है. त्या शब्दांनी शंभूराजांची कानपाळी रसरसून आली. काळजावर निखारा ठेवल्यागत झाले. संपला, आता सारा मामलाच संपला. शंभूराजांच्या सुमार झालेल्या पायपोटऱ्या पुन्हा दाटल्यागत झाल्या. सेवा? कौन सेवा? ये मेरा भांजा है. आपणाला शिवाजी कोण ते माहीतच नाही आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही अशा थाटात केशोपंत चढ्या आवाजात बोलले. त्यांनी झटकन शंभूराजांना जवळ घेतले. ये तेरा भांजा? नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? मोहरक्याने प्रश्नांचे आसूड ओढले. इसका नाम माधव है, माँ गुजर गई है इसकी. काशीपंत बहिणीच्या आठवणीने भरल्यासारखे बोलले. झूठ, बम्मन, सीधे जुबान नहीं खुलेगी तेरी. त्या हवालदाराने हातातील कोरडा फाडकन काशीपंतांच्या बगलेवर उतरविला. त्याच्या शिवाची चाटती जीभ संभाजीराजांच्या दंडावर वळ उठवून गेली. यात्रेकरू कळवळले. शाही चापात अडकले. हम गरीब ब्राह्मण यात्रा जा रहे हैं, सरकार रहम करो. कळ विसरून केशोपंत छातीवरचे जानवे दाखवीत अंगचे सगळे कसबपणाला लावून कच खाणाऱ्या नियतीशी झगडू लागले. गयावया करू लागले. हर हिकमत खां, ये बमन है तो इसकी जुबान यूं खुलेगी. इसे एक ही थाले में खाना लेने को हो, अपने भांजे के साथ. स्वारांपैकी एकाने मोहरक्याला तिढा सुचविला. मरहब्बा, बिलकुल दुरुस्त, म्हणत त्या हवालदाराने काशीपंतांना फटकारले. ए बुतपरस्त, ये भांजा है तुम्हारा, तो खाना खाओ इसके साथ एक ही थाल में. ए बूढ़ी, लगा दो थाला. हिकमत खाने हुक्म फरमावला. सारेच यात्रेकरू गडबडले, पेचात पडले. हे कैसे घडावे? शास्त्र में ये करना. केशोपंत काहीतरी बोलायला गेले. गया जहन्नुम में तेरा शास्त्र, थाल लगाव. हिकमत खाने त्यांना बोलूच दिले नाही. काशीपंतांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना शंका आली. यावेळी हे राजरक्त उफाळेल. शंभूराजे काहीतरी घोटाळा करून ठेवतील. मग साऱ्यांचीच रवानगी उज्जैनच्या आबदारखान्यात होईल. जन्माला डाग बसेल. हुशारीने लक्ष्मीबाईंनी खिचडीचे तबक मांडले. त्यात मथुरेची मिठाई ठेवली. घोंगडीच्या घड्या टाकून ताटाच्या एका तर्फेला केशोपंत बसले. बैठो बेटा, म्हणत त्यांनी संभाजीराजांना दुसऱ्या तर्फेला अंथरलेल्या घडीवर बसण्याची हातखून केली. माणसाच्या आयुष्यात काही काही प्रसंग क्षणातच त्याला फार मोलाचे शहाणपण द्यायला आलेले असतात.
शंभूराजे घडीवर बसले. त्यांनी आणि काशीपंतांनी चित्राहुती दिल्या. एक क्षण दोघांचे डोळे भिडले. दोघांनीही मने बांधली. डोळे फार बोलके असतात. कधी कधी ते जबानीपेक्षा अधिक व अचूक बोलतात. भोजनपात्राला नमस्कार करून त्यांनी त्यात हात घातले. त्यातील एक हात होता यमुनेच्या पाण्याचे अर्ध देणाऱ्या ब्राह्मणाचा. दुसरा हात होता धरतीला रक्ताचे अर्ध देण्याचाच ज्याचा कुलवसा आहे अशा भोसल्याचा. हा नियतीचा फेर होता. काशीपंत आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवू लागले. हिकमत खां आणि त्याचे हशम ते बघताना चरफडले. इसकी माँ का गल्लत खबर दी कमबख्तों ने. हिकमत खाने खबर देणाऱ्यांचा उद्धार केला. ये चावल चबाने वाला गुल छब्बा सेवा का बच्चा कैसे हो सकता है. चलो. घोडे पथक धर्मशाळेबाहेर पडले. दौडत्या टापांनी आले तसे निघून गेले. साऱ्या यात्रेकरूंनी निश्वास टाकले. धर्मशाळेत शांतता पसरली. शंभूराजांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणाऱ्या काशीपंतांना मनोमन वाटले, खरंच आपणाला इतका अवधानी, इतका समजदार असा एखादा भाचा असायला पाहिजे होता. तबकातील अन्नात संभाजीराजांची बोटे मात्र चिवडती फिरत होती. कधी नव्हे ते त्यांना आज जाणवले होते. आम्हास असं समोर बसून कधी आबासाहेबांबरोबर एकच पात्री भोजन घेण्याची संधी लाभलीच नाही. उत्तरी जन्मला वाढलेला एक संस्कारशील ब्राह्मण आणि श्रींच्या राज्याच्या निर्मात्याचा एकमेव राजअंकुर एकमेकांसमोर बसले असताना, एका पात्री जेवत असताना असे वेगवेगळ्या विचारांनी जखडले होते. कधी कधी नियती वाढून ठेवते ते ताट म्हणतात ते असे. सारे ताप आयास भोगून त्रिमल कुटुंबाचा यात्रेकरू जथ्था राजगडापासून एका मजलेवर आला. खबरगिरांनी ही बातमी बालेकिल्ल्यावर केव्हाच पोच केली. जिजाऊंचे दर्शन घेऊन खासे राजे गड उतरून वाडीत पायथ्याशी आले, शंभूराजांना सामोरे जायला. खरे म्हटले तर आपल्या काळजाचा सोनतुकडा पुढच्या हातांनी पावता घ्यायला. बरोबर मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव, आनंदराव, केशवपंडित, कृष्णाजी, सैस, गोमाजी बाबा अशी निवडीची मंडळी होती. संभाजीराजांचा राजसाज घेतलेले तबकधारी होते. गड चढून जाण्यासाठी सिद्ध राखलेली सोनेरी वाघमुखी दांड्याची तांबड्या सखलादी अस्तराची पालखी ठाण झाली होती. दूरवर काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्यामधून येणाऱ्या संभाजीराजांना प्रथम राजगडाच्या संजीवनी माचीवरचा भगवा ठिपका दिसला. छातीशी हात नेत त्यांनी मान दिला. राजगडाच्या दर्शनाबरोबर ओठा कातरून जाणाऱ्या घोड्याच्या टापांबरोबर पाण्याच्या सफेद साफ धारा उसळतात तसे त्यांचे सारे दबले विचार उसळले. आठवणी, चेहरे, ठिकाणे यांचा मनात कालकल्लोळ माजून उठला. आम्ही फरमान घेऊन परतलो तेव्हा महाराज साहेब माचीवर आले नव्हते. आजही आले नसले तर? बटुवेषातील शंभूराजे चालत होते. पायीच्या खडावा खटखटत होत्या. काळीज धडधडत होते. क्षण क्षण असह्य झाला होता. समुद्राच्या पाण्यावर उगवता सूर्य दिसतो तसे संभाजीराजांना भोवतीच्या कुरणात संपलेल्या पायवाटेच्या टोकाला कसली तरी झगमग दिसली. क्षणभर चालते शंभूराजे गपकन थांबले. किलकिले डोळे जोडून त्यांनी झगमगीचा अंदाज घेतला. नकळतच त्यांचा हात केशवपंतांच्या हातून सोडवला गेला. दूरवर राजांच्या टोपाची सोनजराबतूची उन्हाने नुसती झगमग तळपत होती. तिच्या दर्शनाबरोबर शंभूराजांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य काजवे होऊन उतरले. पोळ्यात दडून बसलेल्या मधमाशांची झुंड उसळावी तशी उरात रक्तलाटांची सळसळ उठली. साथीच्या लक्ष्मीबाई काशीपंतांना गोंधळून टाकीत संभाजीराजांनी
हात उभवते करून सादवले. महाराज साहेब आणि ओठातून निसटलेले शब्द आपल्या अगोदर दौडताहेत हे कळून येताच ते तडक धावत सुटले. पायीच्या लटकत्या खडावा दूर उडाल्या. पावसाच्या भरमार सरींनी झोडपट्टी केलेले शिंगरू पागासमोर दिसताच शेपटी उभवून दौडत सुटावे तसे शंभूराजे धावू लागले. शक्य झाले असते तर वरच्या मावळी आभाळानेच ते भोसलाई राजफूल आपल्या निळ्या हातांच्या मिठीत घेतले असते, त्याचा मनकल्लोळ शांत करण्यासाठी. भोवतीच्या कुरणाला फुटलेला एक सोन अंकुर दुरून झेपावत सरासर पुढे येताना राजांना दिसला. शिवगंध आकर्षित त्यांनी डोळे लहान केले. शंभूबाळ दौडताहेत, पडले तर? आठी हातांनी कुणीतरी पुढे लोटावे तसे राजे पुढे झेपावले. राजे तरातर सामोरे का चालताहेत हे भोवतीच्यांना चटक्याने कळलेच नाही. आणि कळले तेव्हा सारेच राजांचे पाय ठसे वेचीत मागून पुढे ओढले गेले. घामाने अभिषेकलेल्या लालवती मुद्रेने शंभूराजे हात उभवून धावते येत होते. खांद्यावरून घसरू ओघळू बघणारी झोळी मध्येच ते सावरीत होते. शक्य असते तर त्यांनी ती झोळी फेकून दिली असती. झोळी सावरणारे धावते शंभूराजे बघताना राजे गलबलून उठले. गडाच्या तटबंदीला भन्नाट मावळी रानवारा सपकाऱ्याने येऊन भिडावा तसे, डोंगर माथ्यावरून उड्या टाकीत आलेला खळाळ ओढा नजर न ठरणाऱ्या फेसाळ नदीला भिडावा तसे, शिवगंधाच्या 2 दळी पावनपट्ट्याला भवानीचा दुबोटी उसळ्या भंडारा भिडावे तसेच संभाजीराजे पायझेपांनी येऊन राजांना भिडले. श्वासाला दूर फेकलेला निश्वास भिडला. तलवारीला शिकल मिळाली. राजसन्याशाला बटुसन्यासी मिळाला. दूरदृष्टीच्या जाणत्या थोरपणाला शहाणे सोशिक धाकूटपण मिळाले. आबासाहेबांना बाळराजे मिळाले. राजांच्या कमरेला शंभूराजांची घट्ट हातमिठी पडली. आपले राजांच्या जाम्यात झाकले गेलेले तोंड ते डावे उजवे घुसळवून टाकीत होते. त्यामुळे कपाळीचा गंधटिळा विस्कटला जात होता. राजांच्या टोपाची मोतीलग हिंदोळत होती. शंभूराजे बोलू बघत होते, पण शब्दांच्याच दाटल्या घशात भाव घुसमटून घुटमळू लागले. राजांचे सडक हात तळवे शंभूराजांच्या पाठीवरून फिरू लागले. मायेने, अभिमानाने, धन्यतेने, कसे ते त्या हातांना आणि त्या पाठीलाच ठाऊक. त्या फिरत्या हातांनी शंभूराजांचा उतू घातलेला ऊर निवांत केला. मान उठवून त्यांनी भरल्या डोळ्यांनी राजांच्याकडे पाहिले. तीच उभट मुद्रा पिंडीसारखी. आठवणीसरशी संभाजीराजे राजांपासून मागे हटले. गुडघे टेकून त्यांनी राजांच्या पायांवर कपाळ टेकविले. उठून खांद्याची झोळी पोटाकडे पुढे घेतली. तिच्यात हात घालून राजांनी उत्तरी निरोप घेताना दिलेली सोनपिंडी बाहेर काढली. पिंडी उन्हात झपकन सळसळली. एक निसटती नजर राजांना देऊन हातची सोनपिंडी राजांच्या ओंजळीत ठेवीत ते अदबीने एवढेच म्हणाले, आम्ही कमी बोललो. उन्हात झळकत्या ओंजळीतील पिंडीकडे बघताना राजांना वाटले, यांनी अधिक बोलले पाहिजे. राजांना प्रयागला त्रिवेणी संगमाच्या घाटपायऱ्यांवर भेटलेला तो पारधी आठवला. हर काम में यश देने वाले गरुड के पांख. समाधानाचा निश्वास राजांच्या नाकपाळ्यांतून निसटला. रायवळी आंब्यांच्या पानडेऱ्यात भातगोटे खाऊन तृप्तावला कवडा भरल्या गांजानं घुमकी भरीतच होता. कुटर. पण राजांना आता ती घुमकी ऐकूच येत नव्हती. भाग 43 समाप्त.